वैभव शेठ काळे साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय तालुक्याचे कार्यसम्राट दमदार युवा आमदार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा। यानंतर सन्मान होतोय तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सन्माननीय विकासजी दरेकर साहेबांचा आणि हा सन्मान करण्यासाठी आदरणीय संतोषजी काळे साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे। शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी होतोय। त्यानंतर सन्मान होतोय सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कुकडी कालवा समितीचे सदस्य आदरणीय अशोक नाना घोडके साहेबांचा सन्मान करण्यासाठी या गावचे महात्मा गांधी गावतांडा मुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय युवराज शेठ कोरडे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नानांचा सन्मान करायचा। शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय। यानंतर सन्मान होतोय जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती शेठ काळे पाटील साहेबांचा आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय पोपट शेठ आवटी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय या बोरी आणि कोरत जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली। यानंतर सन्मान होतोय पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शारदाताई शिंदे त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या विभागाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई काळे सौभाग्यवती कल्पनाताईंना विनंती आहे आपण शारदाताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय सौभाग्यवती चंद्रताई घाडगे आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय प्रगतीताई बडे सौभाग्यवती सन्माननीय प्रगतीताई बडे ताईंना विनंती करतो की आपण चंद्रताई घाडगे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय बेल्लेनगरीचे माजी सरपंच विश्वनाथजी डावकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय महेंद्र शेठ काळे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर सन्मान होतोय ऍडव्होकेट संजयजी टेंबे साहेबांचा आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय महेंद्र शेठ गाडगे साहेबांना विनंती आहे। युवती अर्थात सौभाग्यवती कल्पनाताई वैभव शेठ काळे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा। एक जोरदार टाळी एक सन्मानाची आणि मानाची टाळी आपण सर्वांनी आपल्या ताईसाठी वाजवायची आहे।